नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या म्हणजे कालपासूनच सर तुम्ही बातम्या बघितल्या असतील आणि हे बघा बातम्यांची हेडिंग्स कशा प्रकारची आहेत. तर जापान को पीछे छोड़ दुनिया की चौथी सबसे बड़ी इकोनॉमी बना भारत. अब हमसे आगे है सिर्फ 3 देश. आणखीन एक बातमी आहे. इंडिया ओव्हरटेक्स जपान टू बिकम वर्ल्ड फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी. त्याच्यानंतर नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांनी पण तेच सांगितलं. इंडिया पॉवर्स पास्ट जपान, अशा सगळ्या हेडिंग तुम्ही बघितल्या असतील. दूरदर्शनच्या वेबसाईटवरती सुद्धा याबद्दलचं स्पष्टीकरण आलं की भारत कसा जगामधली चौथी अर्थव्यवस्था बनली. हे नीती आयोगाची काल बैठक होती. नीती आयोगाच्या कालच्या बैठकीला आपले नॉन बायोलॉजिकल प्राणी पण गेले होते आणि ती बैठक संपल्यानंतर म्हणजे नॉन बायोलॉजिकल प्राण्याबरोबरची बैठक संपल्यानंतर लगेच नीती आयोगाने हे जाहीर केलं की भारत आता जगातली चौथी इकॉनॉमी बनलेला आहे, अर्थव्यवस्था, आणि जपानला मागे टाकलेलं आहे. काय झालेलं आहे, गेली 11-12 वर्ष या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी हा देश फक्त एक इव्हेंटचा बनवून ठेवलेला आहे, फक्त. आणि हे मी म्हणण्याचं कारण काय आहे की पहिले काय ती नोटबंदी टीव्हीवरती आले 8 वाजता आणि जाहीर करून टाकलं, याच्या पुढे कागद का तुकडा रहेगा वगैरे वगैरे. मग जगभर फिरून हसले, टिंगल केली. या सगळ्या डिमॉनिटायझेशननी लोकांचे कसे हाल होत आहेत याची टिंगल टवाळी केली. नंतर गुजरातमध्ये एका ठिकाणी भाषण करताना सांगितलं, मला फक्त 50 दिवस द्या आणि 50 दिवसामध्ये जर का पुन्हा सगळी व्यवस्था नॉर्मलाइज नाही झाली तर देशातल्या कुठल्याही चौकामध्ये मला द्याल ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे. ते मी किती दिवस त्या अनेक चौकांमध्ये फिरलो, हा कुठे आलाच नाही शिक्षा द्यायला. मला फार द्यायची आहे इच्छा, पण आलाच नाही. तर हे सगळं झालं. त्याच्यानंतर मध्यरात्री 12 वाजता जीएसटी, त्या जीएसटी पण सगळा नॉनसेन्स आहे. त्या जीएसटी मध्ये काय अर्थ नाही. सॅनिटरी पॅडवरती 12% जीएसटी आणि लिपस्टिकवर 5% जीएसटी, म्हणजे प्राधान्यक्रमच नाहीये काही त्या जीएसटीचा याच्यामध्ये. त्याच्याने लोकांचे जास्त हाल झाले सुलभ होण्याच्या ऐवजी. तर असले सगळे प्रकार. आणि दरवेळेला काय कोरोना आला, कोरोनाच्या वेळेला टीव्हीवरती यायचं 8 वाजता, उद्या तुम्ही थाळ्या वाजवा आणि टाळ्या वाजवा. त्याच्यानंतर काय लाईट लावा, लाईट बंद करा, सगळा बावळा कारभार आणि लोकांना अशाच फालतू गोष्टीमध्ये गुरफटवून ठेवायचं. आता हे ऑपरेशन सिंधू नंतरचं सरकारच्या अपयशाचं ज्यावेळेला पोस्टमॉर्टम व्हायला लागलं आणि हा डरपोक पंतप्रधान, घाबरट पंतप्रधान देशाचा, म्हणजे आत्ताच्या इतिहासातला सर्वात अकार्यक्षम, सर्वात अविश्वसनीय आणि सर्वात डरपोक असा यावेळेला देशाला पंतप्रधान गेली 11 वर्ष मिळालेला आहे. आणि या ऑपरेशन सिंधूसाठी हा पार्लमेंटचा सेशन घ्यायला तयार नाही, हा सर्वपक्षीय बैठकींना हजर राहणार नाही, उलट ते शिष्टमंडळ बाहेर पाठवून दिलेली आहेत. म्हणजे देशामध्ये गुप्तता बाळगायची आणि जगभर मात्र ओपिनियन मेकिंगला फिरायचं आणि मग रस्त्यावरती होर्डिंग लावायला सुरुवात केली. मग जाहीर सभेत भाषण करून झालं, मेरे खून की रगों में काय, मेरी रगों में खून नाही, सिंदूर बहता है वगैरे. बावळा कारभार, बावळटपणा कोणी करावा तर नरेंद्र मोदींनी करावा आणि त्यांच्यासारखा कोणीच जगात करू शकत नाही, अशा पद्धतीने ते सगळं चाललं. आता ते सिंदूरचं काही फारसं होत नाही लक्षात आलं. मग आता हे नवीन लावून दिलं आणि माझ्या कालच्या व्हिडिओवरती अत्यंत बावळट, निर्बुद्ध असलेल्या भक्त संप्रदायाने आता चौथी इकॉनॉमी झाली म्हणून व्हिडिओ करा, म्हणूनच मुद्दाम हा व्हिडिओ करायला घेतला. खरं तर आता ही जी काही चौथी अर्थव्यवस्था झाली वगैरे सांगितलं जात आहे, तर पहिले हे बघा, अमेरिका ही जगातली नंबर 1 अर्थव्यवस्था, त्यांचा जीडीपी आहे 30.5 ट्रिलियन. 30.5 ट्रिलियन. त्याच्या नंबर 2 ला आहे चायना, त्यांचा आहे 19.23 ट्रिलियन, नंबर 2 ला. त्याच्या खालती आहे जर्मनी 4.74 ट्रिलियन. त्याच्या खाली आता भारत आहे 4.187 ट्रिलियन, 4.187. त्याच्या खालती जपान आहे 4.186, म्हणजे 0.001 नी भारत वरती आहे.
तर चौथा झाला आणि जपानला मागं टाकलं विकलं तरी पण हे चालू आहे. काय फरक आहे? 0.001 ट्रिलियनचा. पण याच्यावरून सुरू करून टाकलं. आता काही गोष्टी मुद्दाम सांगायच्या आहेत याच्यातल्या. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ही असं आपण बोलतो त्यावेळेला हा म्हणजे सोबत तुम्ही चार्टही बघा, इथं स्क्रीनवरतीच ठेवतोय. अमेरिकेचा 30.51 ट्रिलियन जीडीपी आहे. अमेरिकेचं पर कॅपिटा जीडीपी म्हणजे ज्याला दरडोई उत्पन्न, अमेरिकेचं दरडोई उत्पन्न हे $89,110 आहे. $89,110 हे जवळजवळ 72 लाख रुपये हे अमेरिकेचं दरडोई उत्पन्न आहे. त्याच्यानंतर चायनाचा आहे $19.23 ट्रिलियन जीडीपी आणि त्यांचं दरडोई उत्पन्न आहे $13,690. जर्मनीचं जीडीपी आहे 4.74 ट्रिलियन आणि जर्मनीचं पर कॅपिटा उत्पन्न, दरडोई उत्पन्न हे आहे $55,910. इंडियाचं आहे 4.19 ट्रिलियन जीडीपी आणि इंडियाचं दरडोई उत्पन्न आहे $2,880. 2,880. जपान आहे भारताच्या खालती, नुकतंच मागं टाकलंय, 4.19च आपण धरू ट्रिलियन डॉलर आणि त्यांचं दरडोई उत्पन्न आहे म्हणजे मानशी उत्पन्न आहे $33,950. आणि देशाच्या जीडीपी मध्ये भारताचा नंबर हा जगात चौथा असला तरी सुद्धा दरडोई उत्पन्नामध्ये पर कॅपिटा इन्कम मध्ये भारत आहे जगामध्ये 141व्या नंबरवर. 141 जगात. आता डंका कशाचा वाजवायचा? आणि भारतापेक्षा बांगलादेशाचा दरडोई उत्पन्न जास्त आहे. शेवटी देशाची समृद्धी ही प्रत्येक नागरिकाची समृद्धी कशी आहे यावरती मोजली जाते. म्हणजे भारतामध्ये हा मुद्दाम आकडा सांगण्यासारखा आहे की भारतामध्ये टॉप 1% ज्यांचं इन्कम आहे, त्यामुळे टॉप 1% लोकसंख्या जी आहे त्यांचं उत्पन्न आहे देशाच्या उत्पन्नाच्या 22.5%, 22.6%. टॉप 1%चं. आणि 50% लोकसंख्येचं म्हणजे 140 कोटी लोकसंख्या असेल तर 70 कोटी लोकसंख्येचं उत्पन्न आहे 15%. 70 कोटी जणांचं मिळून आणि फक्त टॉप 1%चं. या देशातल्या साधारणतः 1.5 कोटी लोकांकडे या देशातलं 40% संपत्ती आहे. देशातल्या 1.5 कोटी लोकांकडे 40% संपत्ती आहे देशाची. टॉप 1% वेल्थ याच्यातला 40%. आणि देशातल्या 70 कोटी लोकांकडे देशातली 6.5% सुद्धा संपत्ती नाहीये. त्यामुळे जीडीपी हा जो जास्त दिसतो तो या देशभरातली लोक जे काही उत्पादन करतात, जे काही खातात पितात, त्यासाठी जे काही विकत घेतात, मग सर्व्हिसेस असतील किंवा गुड्स असतील, हे सर्व मिळून ते होतो जीडीपी. पण दरडोई उत्पन्न किती आहे? 140 कोटीमध्ये 82 कोटींना तर मोफत धान्य द्यावं लागतं 5 किलो. हे सरकार सांगतं. म्हणजे 60% लोकसंख्येकडे तर अन्न पण नाहीये खायला. उरलेल्या 70%चा 40%चा आपण बोलतोय. 60%कडे तर अन्न पण नाहीये खायला. उरलेल्या 40% मध्ये इतकी भयंकर अवस्था आहे. आणि कोणाची तुलना करायला चालले? विश्वगुरु बनणार म्हणे. सगळा बावळटाचा कारभार आहे. आता काही गोष्टी पुन्हा मुद्दाम सांगायच्या आहेत. 2004 साली बघा तुम्ही, 2004 साली भारताचं दरडोई उत्पन्न होतं $624. म्हणजे वाजपेयींचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंगांचं सरकार आलं त्यावेळेला 2004 साली भारताचं दरडोई उत्पन्न होतं $624. 2014 साली
ते वाढलं $1553. 624 वरून 1553 वर आलं. म्हणजे 248% वाढ झाली 10 वर्षात. 248% वाढ झाली दरडोई उत्पादनामध्ये. 2014 ते 2024, 2024 ला भारताचं दरडोई उत्पन्न आहे $2480. म्हणजे वाढ झाली 159%. म्हणजे दरडोई उत्पन्नामधल्या वाढीचं प्रमाण मोदीच्या काळामध्ये 10 वर्षात घटलं. 248 वरून ते 159 वर आलं. आता या 10 वर्षातलं मुद्दाम ही आकडेवारी सांगायलाच पाहिजे. हे काय चीनला मागे टाकू आणि शी जिनपिंगला घाम फुटला वगैरे भक्त संप्रदायाकडून चालतं ना बावळटपणा, याला अद्दल घडवली त्याला अद्दल घडवली. आता 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या 10 वर्षात भारताचं दरडोई उत्पन्न $1500 वरून $2400 वर आलं. म्हणजे $900 वाढलं. म्हणजे वर्षाला $90 वाढलं. 10 वर्षात $900. म्हणजे वर्षामध्ये एका वर्षाला $90 भारताचं दरडोई उत्पन्न वाढत होतं नरेंद्र मोदीच्या काळात. आता चीनचा जो आपण म्हटला दरडोई उत्पन्न 14,000 समजा आहे, ज्याला विकसित राष्ट्र म्हटलं जातं. विकसित राष्ट्रामध्ये दरडोई उत्पन्न हे $14,000 आहे की नाही हे पाहिलं जातं. तर $14,000 हे जर का विकसित बनायचं असेल तर उत्पन्न झालं पाहिजे. आता $14,000 आणि आता आहे समजा 2500, म्हणजे उरले किती? $11,500 दरडोई उत्पन्न वर्षाला. 11,500 भागिले 90 वाढतंय आपलं दर वर्षाला उत्पन्न दरडोई. मग हा भागाकार केला तर भारताला $14,000 मिनिमम विकसित राष्ट्रासाठी लागणारं दरडोई उत्पन्न जर कमवायचं असेल तर 127 वर्ष लागतील. 11,500 भागिले 90, 127 वर्षानंतर भारत विकसित होईल. म्हणजे विकसित राष्ट्र झाला असं म्हणता येईल. आणि तोपर्यंत हे बाकीचे देश जे आहेत हे आणखीन किती पुढे गेले असतील माहित नाही. 127 वर्ष. आणि अमेरिकेचं आत्ता असलेलं दरडोई उत्पन्न म्हणजे चीनचं आत्ता असलेलं दरडोई उत्पन्न मिळवायला ती स्टेज गाठायला भारताला 127 वर्ष लागणार. अमेरिकेचं आत्ताचं दरडोई उत्पन्न गाठायला भारताला 990 वर्ष लागणार. आणि हे येडं काल नॉन बायोलॉजिकल प्राणी काल तिथं नीती आयोगाची बैठक गेला होता विकसित राष्ट्र साठीचं काय करा म्हणून. आणि देशातलं प्रत्येक राज्य हे टुरिझमचं केंद्र झालं पाहिजे. आणि कसं होईल टुरिझमचं केंद्र? जगभरातल्या लोकांना इथं यायचंय, बीफ खायचंय, ते खातात त्यांच्या देशात, ते इथं त्यांचं लिंचिंग करून मारून टाकायचंय आणि विकसित राष्ट्र करायचं. 141वा क्रमांक आहे भारताचा, घसरलेला आहे दरडोई उत्पन्नामध्ये. ही तर अवस्था आहे. म्हणजे तुम्ही तो दूरदर्शनचा किंवा याचाही रिपोर्ट बघा. भारताचं दरडोई उत्पन्न रुपयात जर काढलं तर 1,84,000 रुपये आहे. 1,84,000 रुपये वर्षाला दरडोई उत्पन्न. म्हणजे महिन्याला 15,000 रुपये. महिन्याला 15,000 रुपये भारत दरडोई उत्पन्नामध्ये आहे. कित्येक जणांना, देशातल्या कोट्यवधी लोकांना महिन्याला 15,000 रुपये नाही मिळत. हे वास्तव सुद्धा लक्षात घ्या. आणि दुसऱ्या बाजूला आता कोणाला मागे टाकलं म्हणताय? जपानला. जपानचं रुपयामध्ये दरडोई उत्पन्न किती आहे? 27,16,000. म्हणजे महिन्याचं किती आहे? 2,26,000. भारताचं दरडोई उत्पन्न महिन्याला 15,000 रुपये आणि जपानचं 2,26,000 रुपये. आणि हे येडे भक्त संप्रदाय नॉन बायोलॉजिकलचे सगळे अंधभक्त बावळटासारखे बोलायला लागले भारताने जपानला मागे टाकलं. आता म्हणजे कसं यांचे डोळे उघडणार? अशा खूप आकडेवारी आहेत ज्याचा खरोखर गंभीरपणाने विचार केला पाहिजे. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हच्या वाढीचा दर, भारताच्या परकीय गंगाजळीच्या वाढीचा दर त्या 10 वर्षांमधला 222% वाढत होता. 222%. आणि नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या 10 वर्षामध्ये 91% फॉरेन एक्सचेंज वाढलं. मनमोहन सिंगांच्या काळात 222% वाढलं.
मनमोहन सिंगांच्या काळामध्ये देशावरती असलेलं कर्ज हे $224 बिलियन होतं आणि आता आहे ते $635 बिलियन. मनमोहन सिंगांच्या काळातलं म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत 1947 ते 2014 या 67 वर्षांमधलं देशावरचं कर्ज होतं 224 बिलियन आणि एकट्या मोदींच्या 10 वर्षाच्या काळामध्ये ते वाढलंय आणि आता आलंय $635 बिलियन. $400 बिलियन नुसतं नरेंद्र मोदीच्या काळात देशावरचं कर्ज वाढलंय, जे 67 वर्षात नव्हतं त्याच्या दुप्पट. आणि हा म्हणे देशाचा विकास करतोय. या बावळटांना जीडीपी ही संकल्पनाच कळत नाही. समजा एखाद्या माणसाचं आपण ज्याला म्हणू म्हणजे संयुक्त कुटुंब आहे आणि त्या घरामध्ये 10 जण कमवणारे आहेत आणि त्या 10 जणांना मिळून दर महिन्याला 2 लाख रुपये मिळतात. 2 लाख रुपये. आणि दुसरं एक घर आहे, त्या घरामध्ये 2 माणसं आहेत आणि त्या 2 माणसांना मिळून ते कमवतात 4 लाख रुपये. आणि त्यातल्या एकाने समजा नोकरी सोडली किंवा एकच जण आहे, 2 जणांचं कुटुंब आहे, एकच जण नोकरी करतो आणि त्याला 2 लाख रुपये मिळतात, तर मग काय म्हणायचं? त्याच्याशी बरोबरी साठली या 10 जणांच्या कुटुंबानी आणि यांचं समजा 1000 रुपयांनी वाढलं तर यांनी काय म्हणायचं? 10 जणांच्या कुटुंबाचं उत्पन्न समजा 1000 रुपयांनी वाढलं, त्यांनी काय म्हणायचं? त्यांना मागं टाकलं. अहो, तुम्हाला 10 जणांचा खर्च आहे ना, आणि 10 जणांचा खर्च, दरडोई खर्च, प्रत्येकाला कपडे घालायचे, प्रत्येकाला भूक लागणारे, प्रत्येकाला औषध पाणी लागणारे, त्या प्रत्येकाचा खर्च आहे ना. हा विचारच करायचा नाही, म्हणायचं मी त्यांना मागं टाकलं. तर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष, विशेषतः नरेंद्र मोदी या अत्यंत अशिक्षित, अत्यंत अडाणी, ज्याला काहीही कळत नाही, कुठल्याही विषयाचं आकलन नाही, भान नाही, अक्कल नाही, अशा नेत्याचा जो भक्त संप्रदाय आहे बावळट सगळा, तो आता असं म्हणायला लागलाय जपानला मागे टाकलो. तर याचं वास्तव काय आहे हे असं समजून घ्या की आपण खरोखर कुठे आहोत. आपण खरोखर जगामध्ये 141व्या क्रमांकावर आहोत, 4थ्या क्रमांकावर नाही. आपलं दरडोई उत्पन्न किती हेच सर्वात महत्वाचं, आणि ते वाढतंय का? आणि तुम्ही विचार करून बघा, तुमचं उत्पादन, तुमचं उत्पन्न गेल्या 10 वर्षात कितीनी वाढलंय? तुम्ही 10 वर्षापूर्वी जेवढी बचत करत होता तुमच्या उत्पन्नाच्या टक्केवारीत, तेवढी आत्ता करू शकताय का? का आत्ता उलट बचतीमधलाच खर्च करताय? करून ठेवलेल्या सेव्हिंग मधूनच आताचा खर्च भागवताय? विचार करा. आणि मग या अंधभक्त बावळटांच्या नादी लागू नका. आणि हे ज्या ज्या वेळेला तुम्हाला हे सांगायला येतील की भारत जगातली 4थी अर्थव्यवस्था बनला, त्यावेळेला हा पर हेड कॅपिटाचा, दरडोई उत्पन्नाचा कागद आणि हा आकडा आणि हा व्हिडिओ त्यांच्या तोंडावर मारा आणि त्याबद्दलचा त्यांना प्रश्न विचारा. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात एवढंच. धन्यवाद.